अरे बोल तर बोल. नको बोल तर. कितना किलोमीटर आहे? आमचं असं ठिकाण आहे ना तर मंदिर रमल है. आई है उसका तो इंजन ही सीज हो गया देखो. येऊन पोचलो आता आम्ही. विशेष म्हणजे हे संपूर्ण भारतात तरी कुठे नाही आहे. नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. कसं आहे तुम्ही सर्वजण मजेत आहे ना? चला मग आज काय चाललंय आमच्याकडून. स्वयंभू मारुती मंदिरला जाणार. आज आम्ही अशा ठिकाणी जायलो आहोत ना, जो वहाँ पे एक मंदिर है, स्वयंभू मंदिर मारुति का. लोकेशन तो है अच्छा है, बहुत ही अच्छा है. वो गोवा रोड पे पड़ता है. गोया रोडला येतं ना ते? गोया रोडला येतोय. इथून तकरीबन कितना किलोमीटर आहे? एक 30-35 किलोमीटर आहे शायद. आमची गाडी तिकडे समोर थांबलेली आहे. मग आता काय फटाफट लगेच दुकान बंद करतो, आम्ही आवरून घेतो, त्यानंतर निघतो. जाऊया चल मग. बाय. जाऊया. चल. चल मी एक काम कर, मी सामान फटाफट काढून घेतो. आता हे हाय, ह्याच्यामध्ये काय आहे, मिरिंडा. हे कुणाला तर देऊन जावं जाते वेळी, म्हणजे लिमका आहे आणि एक बिस्किट आहे, मला तर देऊन जावं जाते वेळी. भेट. అంటే इथं रे. चला मग आता मी निघालो झालो गाडीवरनं. चला जाऊया, भेटूया, बघूया कुठे आहे. आमचं असं ठिकाण आहे ना तर मंदिर, त्या मंदिरला जायला जातो आम्ही. अभी ये है जाम्बोटी आगे वाला. अभी यहाँ से और एक 6 किलोमीटर है बस. हम लोग पहुँच चुके हैं हमारे डेस्टिनेशन पे. दिखाते हैं अभी जाम्बोटी से सीधा जाने का. ये जाम्बोटी है. आज इधर का मार्केट है शायद. अभी यहाँ से तकरीबन और एक 6 किलोमीटर है. अभी गया है जाम्बोटी है. अभी यहाँ से लगभग तकरीबन 6-7 किलोमीटर है बस. अभी पहुँच जाएंगे हमारे डेस्टिनेशन पे. अभी पूरा जंगल में से जाने का, और थोड़ा बस आगे का रास्ता पूरा फॉरेस्ट का है, और थोड़ा आगे पूरा फॉरेस्ट को गोवा का बॉर्डर लगेगा. इधर से 40 किलोमीटर जाएगा ये रोड से, गोवा बॉर्डर लगेगा. उधर से बाद में गोवा बॉर्डर स्टार्ट. यहाँ से अभी हम लोग आया है कितना, 30 किलोमीटर तो आया है. 60 किलोमीटर पे 65 किलोमीटर पे गोवा का बॉर्डर लग जाता है. अभी यहाँ से और 40 किलोमीटर जाएगा, गोवा बॉर्डर लग जाएगा, हम गोवा में एंट्री हो जाएगा. लेकिन हम लोग गोवा नहीं जाएगा. यहाँ पे कुछ तो हुआ है शायद. ये देखिए यहाँ पे रखा है इतना, ये स्ट्रगल ट्रक का कुछ देखो, एक बालू का ट्रक है, पूरा रमल है. आई है उसका तो इंजन ही सीज हो गया देखो वहाँ पे. ये रोड पे ऐसा बहुत होता है यार मैटर. बोले तो गोवा रोड जाने का पूरा इतना लोड लेके जाता है. आगे जो घाट है, ये उतना घाट ये नहीं है, ये घाट उतना ये नहीं है. जो और एक अनमोड़ का घाट है, वो घाट पे बहुत डेंजर है थोड़ा गोवा जाने के लिए. अभी यहाँ से है ना, यहाँ पे एक पेट्रोल पंप लगेगा, देखिए यहाँ पे पेट्रोल पंप लगेगा. इसके बाद में हम लोग जाने का, राइट में जाने का, ये रोड से जाना पड़ेगा. यहाँ से पूरा वो हब्बन नट्टी का एरिया है, ये एरिया. ये देख रहे ना, वहाँ पेट्रोल पंप है पीछे मेरे. पीछे पेट्रोल पंप है, पीछे से सीधा स्ट्रेट जाने पड़ेगा ये रोड से. चलिए फिर जाके मिलते हैं हमारा मंदिर के पास, हमारे मंदिर के पास. येऊन पोचलो आता आम्ही हब्बनटी ह्या मंदिरला मारुतीच्या. आणि बघू शकता हे मंदिर आहे. आणि तर हे पाणी फुल राहतं इकडं. आता हे पाणी अडवलेत त्याच्यामुळे. बघू शकता कसं आहे, पावसात पुरं भरतं आहे, हे मंदिर बी पुरं भरतं आहे, वरपर्यंत पाणी येत आहे. कळस होय, हे आता उन्हाळा चालू झाला की म्हणून जायसाठी. हां, हे जायला मंदिरकडं. बघू शकता पावसाळ्यात मंदिर बंद राहत आहे, चालू नसते ना मंदिर. पावसाळ्यात मंदिर बंद राहत आहे, पुरं पाणी भरतं आहे, कळसापर्यंत पाणी भरतं आहे. परत बघण्यासारखं आहे वट असं उन्हाळ्यात.
जाणून घेऊया या मंदिराबद्दल भटजीकडून. चला. विशेष म्हणजे हे मारुतीचं स्थान स्वयंभू आहे. इथे 4-5 विशेष गोष्ट आहे. एक, तो नदीपात्रात आहे, ती मलप्रभा नदी आणि मारुती हे सगळं नदी, त्यामुळे ह्या क्षेत्राला तीर्थक्षेत्र असं म्हणतात. दुसरी विशेषता म्हणजे तो स्वयंभू आहे, कोणी केलेला वगैरे नाही, पूर्णतः स्वतः तयार झालेला आहे. इकडे चंद्र आणि तिकडे त्याचा सूर्य आहे. हात आता गदा आणि एक हात त्याने असा वरती धरला आहे, असं 2 भुजावाला मारुती. तिसरी विशेषता म्हणजे तो गरुडमुखी आहे. त्याचं तोंड बघा, नाक टोकदार आहे. गरुडमुखी मारुती हा संपूर्ण भारतात तरी कुठे नाही आहे. हा एकमेव जो स्वयंभू आहे, कोणी स्थापना केलेला नाही. आणि चौथा विशेषता तो दक्षिणेकडे तोंड करून आहे. दक्षिण दिशेचा मारुती हा कडक असतो, म्हणजे नवसाला पावतो असं विशेष. त्यामुळे इथे जे कोण लोक येतात त्यांची सगळी मनोकामना पूर्ण होतात. किती वर्षापूर्वीचं असं जर म्हटलं तर जवळजवळ 250 वर्षांचा इतिहास आहे. 250 वर्षांचा अगोदर इथून तो दगड सुरू होतो, तो तिथपर्यंत 17 फूटचा पूर्ण मोठा दगड आहे आणि त्याच्यावरतीच तो तयार झाला. आपण हळूहळू जे इथले म्हातारे लोक येतात ते म्हणतात की आमच्या वेळी तो एवढा स्पष्ट दिसत नव्हता, आता खूप स्पष्ट झाला. म्हणजे दरवर्षी पाण्यात केसाच्या टोका एवढा तो स्पष्ट होतो. अजूनही काही काळात पाणीही स्पष्ट होईल असं त्याचं आहे. एक जवळजवळ 2.5 वर्षापूर्वी ते गाय वगैरे चरवतात की ते लोक, ते इथून जात असताना त्यांना ती मूर्ती टाईप दिसली. त्यावेळी कोणाला माहीत नव्हतं. तिथल्या हातात गदा वगैरे काहीतरी आहे. त्यांनी गोष्ट कळत जांभोडीत राजे राहत होते तिथले अधिकारी, त्यांना कळलं. मग त्यांनी येऊन हे बघितलं, हातात गदा आहे. त्यावेळी एवढी स्पष्ट दिसत नव्हतं. हातात गदा आहे, गदा कोणाच्या हातात असते? मारुतीच्या. मारुती केला. मग आईस्ते तो पूर्णतः स्पष्ट झाला. ही वर्ण असं ते शेपूट, त्या हातात गदा आहे. त्यानंतर मग हळूहळू जसा मारुती स्पष्ट होतो तसं क्षेत्राचं वाढ होत जाते. हे याचं विशेष महत्त्व. आणि लोकांनी इथे जे काय मागणं करतात, 100 लोकांची 90 मागणी इथे पूर्ण होते. 10% त्यांचं नशीब होतं. धन्यवाद. रामकृष्ण. हाच दगड तो इथनं तिथपर्यंत दगड आहे. म्हणजे इथनं सुरुवात झाली दगडाची. इथनं सुरुवात झाली दगडाची. हा दगड इथनं धरून त्या नदीच्या पलीकडेपर्यंत आहे म्हणतात. त्यांनी माहिती वगैरे दिलेत, त्यांची माहिती आम्ही जाणून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता. चला, पण दर्शन वगैरे झालेलं आहे, माहिती पण मिळाली आहे स्वयंभू मारुती मंदिरचं. पण गुरुजींनी सगळं चांगली माहिती दिली. पूर्वजां ते 250 वर्षापासून ह्या मंदिरचं हे जीर्णोद्धार झालेलं आहे. पण चांगलं आहे. तुम्ही पण येऊ शकता, फॅमिली येऊन मंदिराला भेट द्या आणि बघा आणि इतिहास जाणून घ्या भटजी गुरुजींकडनं. सो गाइस, ब्लॉग को यहीं पे एंड कर देते हैं. दर्शन भी हो चुका है हमारा सब कुछ. और जो गुरुजी ने बोला था ना, जो गुरुजी भटजी ने बोला था, इसके बारे में माहिती भी जानकारी भी दे दिया हमको. कुछ इस तरह था कि ये मंदिर के बारे में पूरा इतिहास बोल दिया है गुरुजी ने, इसका हिस्ट्रिकल. फिर मिलते हैं ऐसे एक नए ब्लॉग में. तब तक के लिए बाय बाय. जय हिंद दोस्तों.